अध्याय पहिला श्लोक तिसरा पश्यैता पांडुपुत्राणामाचार्य महती चमू व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। 3. दुर्योधन म्हणाला, आचार्य, पांडुपुत्रांच्या मोठ्या सैन्याचे निरीक्षण करा, जे तुमच्याकडून प्रशिक्षित बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्राने कुशलतेने लढण्यासाठी सुव्यवस्थित केले आहे। दुर्योधन एक कुशल कूटनीतिज्ञ असल्याने त्याचा सेनापती गुरु द्रोणाचार्य यांनी भूतकाळात केलेल्या चुकीकडे लक्ष वेधू इच्छित होता। द्रोणाचार्यांचा राजा द्रुपद यांच्याशी काही मुद्द्यावरून राजकीय वाद झाला होता। त्या वादामुळे संतप्त होऊन द्रुपदाने सूड घेण्याच्या भावनेने यज्ञ केला आणि त्याला वरदान मिळाले की त्याला एक मुलगा होईल जो द्रोणाचार्यांचा वध करू शकेल। या वरदानामुळे त्याला धृष्टद्युम्न नावाचा मुलगा झाला। जरी द्रोणाचार्य धृष्टद्युम्नच्या जन्माचे रहस्य जाणून होते, परंतु जेव्हा द्रुपदाने त्याचा मुलगा धृष्टद्युम्न पाहिला पण जेव्हा त्याला द्रोणाचार्यांकडे लष्करी कौशल्ये शिकवण्यासाठी सोपवण्यात आले, तेव्हा उदार द्रोणाचार्य यांनी धृष्टद्युम्नला लष्करी युद्धकलेत प्रवीण करण्यात अजिबात संकोच केला नाही किंवा भेदभाव केला नाही। आता धृष्टद्युम्न पांडवांच्या सैन्याचा नेता म्हणून त्यांची सेना तयार करत होता। अशा परिस्थितीत दुर्योधन आपल्या गुरूंना याबद्दल माहिती देऊ इच्छित होता। त्यांच्या भूतकाळातील चुकीमुळेच त्यांना सध्याच्या संकटाचा सामना करावा लागत होता आणि भविष्यात पांडवांशी लढताना त्यांनी कोणतीही सौम्यता दाखवू नये हेही त्यांना सांगायचे होते।